त्यांना काही वाव नाही। दरम्यान बच्चू कडू रेल्वे रोखण्याच्या सुद्धा तयारीत आहेत, कारण कडूंच्या आंदोलनामुळे आता 4 महामार्ग आधीच ठप्प झालेत। बच्चू कडूंचे समर्थक रेल्वे रोखण्याच्या मार्गावरती आहेत। कडूंचं आंदोलन आता नागपूर पुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये, तर ते संपूर्ण महाराष्ट्रभर पसरण्याच्या तयारीमध्ये आहे। जर मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर उमटतील असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। त्यामुळे आता या मागण्या सरकार मान्य करतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे 4 महामार्ग आधीच ठप्प झालेले आहेत। बच्चू कडू यांचा दुपारपासून आता महाराष्ट्रभर चक्काजामचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। नागपूरमध्ये बच्चू कडू यांचे समर्थक सुद्धा आता एकवटायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर याच्यावरती मार्ग काढावा असं सुद्धा आता आंदोलक म्हणू लागलेले आहेत। बच्चू कडूंनी आता महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक दिलेली आहे। नागपुरात बच्चू कडूंचे समर्थक सुद्धा एकवटलेले आहेत। आधीच बच्चू कडूंच्या या आंदोलनामुळे 4 महामार्ग ठप्प झाले असून आता रेल्वे रोकोचा सुद्धा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। कारण मानसिकता जर आमची रक्त काढायची ठरवली असेल तर तोडगा निघणार नाही। त्यांनी ठरवलं असेल का यांना रक्तबांबळ करून पाठवायचं आहे, असं जर ठरवलं असेल तर ठीक आहे, आम्ही कफन बांधूनच आलो आहे। मला असं वाटतं का आम्ही 8 महिन्यापासून आंदोलन करतो आहे। 8 महिन्यापासून तुम्हाला वेळच भेटला नाहीये आणि रोज सातत्यानं असणाऱ्या आत्महत्या आम्हाला काही शांत बसू देत नाही आणि आम्ही शांत बसणार नाही। सरकारनं उशिरा मानसिकता जर आमची रक्त काढायची। बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही। त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली। आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू। त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे।